नमस्कार, विद्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत थंडीतील पौष्टिक धपाटे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, कांदा पात, कांदा चिरून घेतलेला आहे, अद्रक, लसूण, मिरची ठेचून घेतलेली आहे, तीळ आणि जिरे, धना पावडर, हळद, गरम मसाला, हिंग, ओवा, जिरे पावडर, दही 2 चमचे घेतलेले आहे, चणा डाळीचं पीठ आहे पाव वाटी, गव्हाचं पीठ आहे 1 वाटी, ज्वारीचं पीठ आहे 3 वाट्या, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे। आता सर्वप्रथम आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा पात, कोथिंबीर, कांदा एकत्र करायचा, सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे, ठेचा, लाल तिखट, हे सर्व साहित्य दही, आता आपल्याला सर्व पीठ एकत्र मळून घ्यायचे। मीठ घालायचं आहे, आवडीनुसार तुमच्या मीठ घाला। आता हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी घालून। आता आपल्याला थापून घ्यायचं आहे। आता थोडं तेल लावून घेऊया आपण आणि त्याच्यावर धपाटा टाकूया। आता पाणी लावून घेऊया। आता ह्याला थोडं तेल लावून घेऊया आणि ह्याला पण असं लावून घेऊया। हा धपाटा लहान मुलांना टिफिनसाठी अतिशय पौष्टिक असा आहे। थंडीत तुम्ही आवर्जून हा धपाटा बनवा। अशा प्रकारे आपले धपाटे तयार झालेले आहेत आणि फारच सुंदर, स्वादिष्ट असं रुचकर छान सुगंधही सुटलेला आहे। मी तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवते। तुम्ही हा धपाटा दह्याबरोबर, उसळीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता। एकदम छान झालेला आहे। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही पाहत राहा।